ओम शांती. आजची तारीख आहे 15 एप्रिल 2026. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुमचा स्वधर्म शांत आहे. खरी शांती शांतीधाम मध्येच मिळू शकते. ही गोष्ट सर्वांना ऐकवली पाहिजे. स्वधर्मामध्ये स्थित राहायचं आहे. प्रश्न आहे, कोणतं ज्ञान एक बाबांकडेच आहे जे ज्ञान तुम्ही आता शिकत आहात? उत्तर, पाप आणि पुण्याचं ज्ञान. भारतवासी जेव्हा बाबांची ग्लानी करायला लागतात तेव्हा ते पापात्मा बनतात, आणि जेव्हा बाबांना आणि या सृष्टीरूपी नाटकाला जाणतात तेव्हा ते पुण्यात्मा बनत जातात. हे ज्ञान तुम्ही आताच शिकत आहात. तुम्ही जाणतात की सर्वांना सद्गती देणारा एकच बाप आहे. मनुष्यांना सद्गती अर्थात मुक्ती, जीवनमुक्ती देऊ शकत नाही. गीत आहे, इस पाप की दुनिया से दूर कहीं ले चल. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावतात की ही आहे पापात्म्यांची दुनिया, व भारतालाच म्हटलं जाईल भारत पुण्यात्म्यांची दुनिया होती, जिथे देवी देवतांचं राज्य होतं. हा भारत सुखधाम होता. आणखी कोणतेही खंड नव्हते. एकच भारत होता. चैन अथवा सुख त्या दुनियेमध्ये सतयुगामध्ये होतं, ज्याला स्वर्ग म्हटलं जातं. आणि आता हा आहे नर्क. भारतच स्वर्ग होता आणि आता भारतच नर्क बनला आहे. नरकामध्ये चैन अथवा सुख शांती कुठून येणार? कलियुगाला नर्क म्हटलं जातं. कलियुग अंताला आणखीच रौरव नर्क म्हटलं जातं. दुःखधाम म्हटलं जातं. भारतच सुखधाम होता जेव्हा या लक्ष्मी नारायणाचं राज्य होतं. भारतवासींचा गृहस्थ धर्म पवित्र होता. पवित्रता होती, सुख शांती सुद्धा होती, आणि संपत्ती सुद्धा खूप होती. आता तोच भारत पतित बनला आहे आणि सर्वजण विकारी बनले आहेत. तर हे आहे दुःखधाम. भारत सुखधाम होता, जिथं आम्ही आत्मे निवास करत होतो, ते होतं शांतीधाम. बाबा सांगतात, हे आहे दुःखधाम आणि हाच भारत सुखधाम होता. आणि जिथं आम्ही आत्मे निवास करतो ते आहे शांतीधाम. शांती तिथे शांतीधाम मध्येच मिळू शकते. आत्मा शांत तिथेच राहू शकते, ज्याला स्वीट होम, निराकारी दुनिया सुद्धा म्हटलं जातं. तर ते आहे आत्म्यांचं घर. आत्मा ज्यावेळेला तिथे राहते तेव्हा आत्मा शांतीमध्ये आहे. बाकी शांती काही जंगलात वगैरे जाण्याने मिळत नाही. शांतीधाम तर तेच आहे. सतयुगामध्ये सुख पण आहे आणि शांती पण आहे. आणि इथं दुःखधाम मध्ये तर शांती होऊ शकत नाही. शांतीधाम मध्येच मिळू शकते. सुखधाम मध्ये कर्म होत असतं. शरीराने आपण पाठ बजावत होतो. या दुःखधाम मध्ये एक सुद्धा मनुष्य असा नाहीये की ज्याला सुख शांती असेल. ही आहेच भ्रष्टाचारी पतित धाम. आणि तेव्हाच तर म्हटलं जातं, हे पतित पावन. तर पतित पावनला बोलावतात. परंतु त्या बाबांना कुणी जाणत नाहीत. म्हणूनच सर्वजण अनाथ बनलेले आहेत, निधनके बनलेले आहेत आणि आपसामध्ये लढत झगडत राहतात. किती दुःख, अशांती, मारामारी आहे. हे आहेच रावण राज्य. रामराज्य मागतात. रावण राज्यामध्ये न सुख आहे न शांती आहे, आणि राम राज्यामध्ये सुख शांती दोन्ही पण आहे. आपसामध्ये कधीही लढत झगडत नाहीत. तिथं 5 विकारच असत नाहीत.
इथे 5 विकार आहेत आणि त्यातही पहिला आहे देह अभिमान मुख्य, नंतर काम, क्रोध. भारत जेव्हा स्वर्ग होता तेव्हा हे विकार नव्हते आणि तिथे सर्वजण देही अभिमानी होते. म्हणून बाबा सांगतात की तुम्हाला देही अभिमानी बनायचं आहे. जेव्हा देवी देवता होते तर ते सर्वजण एकमेकांना सुख देत होते. कधी कोणी आजारी रोगी होत नव्हते. आणि इथे कलियुगामध्ये इथे तर सर्व रोगी आहेत. मग आता बाबा आलेले आहेत पुन्हा स्वर्ग बनवण्यासाठी. बाबा स्वर्ग बनवतात आणि रावण नरक बनवतात. तर हा खेळ आहे की ज्याला कोणीही जाणत नाही. शास्त्रांचं ज्ञान आहे फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. तो आहे भक्ती मार्ग. तो काही सद्गतीचा मार्ग नाहीये. तुमच्याकडे खूप जण असे येतात आणि म्हणतात की मनाला शांती कशी मिळेल, मन शांत कसे होईल. परंतु मनाला शांती कशी मिळेल हे म्हणणं चूक आहे. मन बुद्धी तर आत्म्याचे कर्मेंद्रिय आहेत, ऑर्गन्स आहेत. जसे शरीराचे ऑर्गन्स आहेत पंचकर्मेंद्रिय, तसे आत्म्याचे ऑर्गन्स कर्मेंद्रिय आहेत, ते म्हणजे मन बुद्धी. आत्म्याला पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बाबाच येऊन बनवतात की जी पारस बुद्धी सतयुग त्रेतायुगापर्यंत चालते आणि नंतर द्वापर युगापासून पत्थर बुद्धी बनते. आता पुन्हा तुम्ही पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनत आहात. तुमची पारस बुद्धी जी होती त्याच्यामध्ये खाद पडली. खाद म्हणजे विकारांची खाद मिक्स होत गेली आणि मग पारस बुद्धीपासून आपण पत्थर बुद्धी बनलो. तर बाबा म्हणतात, हे आत्मा माझी आठवण करा तर पुन्हा तुम्ही पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनाल. शांती तर आम्हा आत्म्यांचा स्वधर्म आहे. शांतीधाम आत्म्यांचं घर आहे. आत्मा म्हणते हमारा स्वधर्म शांत आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ओम शांती म्हणतो तर आत्मा म्हणते की माझा स्वधर्म शांती आहे. हे शरीर म्हणजेच एक प्रकारे बाजा मी वाजवत नाही तर मी शांत बसतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की काहीही करू नये, शांत बसावं. तर त्यावेळेला आत्मा म्हणते की माझा स्वधर्म शांत आहे आणि मी आता या शरीराद्वारे काही करणार नाही, मी शांत बसून राहते. मग बाबा म्हणतात, परंतु शांतीमध्ये कधीपर्यंत बसणार? कर्म तर करायचंच आहे ना. तर जोपर्यंत मनुष्य या सृष्टीरूपी नाटकाला समजत नाही तोपर्यंत ते दुःखी राहतात. बाबा म्हणतात, मी आहेच गरीब निवाज. तर इथे गरीबच येतील. साहुकारांना तर त्यांच्या साहुकारीचा नशा आहे. ते समजतात की आमच्यासाठी स्वर्ग इथेच आहे. बाबा म्हणतात की त्यांच्या तकदीरमध्ये स्वर्गाचं सुख नाहीये. बाबा म्हणतात की मी आहेच गरीब निवाज. तर साहुकारांना तर गरीब आणि गरिबांना मी साहुकार बनवतो. साहुकार इतकं उच्च पद प्राप्त करू शकत नाही कारण त्यांना आपल्या साहुकारपणाचा नशा आहे. त्यांनी जर ज्ञान घेतलं तर तेही स्वर्गात येतील. म्हणतात, परंतु प्रजेमध्ये येतील. परंतु उच्च पद तर गरीबच प्राप्त करतील. गरीब साहुकार म्हणतील. त्यांना देहाचा अभिमान आहे ना की आम्ही धनवान आहे. परंतु बाबा म्हणतात की इथलं धन माल हे सर्व
मिट्टीमध्ये म्हणजे मातीमध्ये मिसळलं जाणार आहे, विनाश होईल. त्यावेळेला सगळं मातीमोल होईल. देही अभिमानी बनण्याची मेहनत आहे. या समयी सर्व देह अभिमानी आहेत आणि तुम्हाला देही अभिमानी बनायचं आहे. आत्मा म्हणते की आम्ही 84 जन्म पूर्ण केलेत. नाटक पुरं होत आहे. आता आम्हाला परत घरी जायचे. आता कलियुगाचा अंत सतयुगाच्या आधीचा समय आहे, संगम. तर बाबा म्हणतात की दर 5000 वर्षांनी मी येतो आणि भारताला पुन्हा हिऱ्यासारखं बनवतो. तर हा इतिहास भूगोल बाबाच आपल्याला सांगू शकतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण. सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, बाबांकडून जीवनमुक्तीचा वारसा प्राप्त करण्यासाठी पावन जरूर बनायचं आहे. सृष्टीरूपी नाटकाचं ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून दुःखधाममध्ये राहत असतानाही दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. दुसरा पॉइंट, धन माल किंवा साहुकारीचा नशा सोडून देही अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. वरदान, विकारांच्या वंशाच्या अंशालाही समाप्त करणारे सर्व समर्पण वा ट्रस्टी भव. विश्लेषण आहे, जो आई वेलसाठी म्हणजे वेळ प्रसंग कधी येईल तर त्याच्यासाठी जर जुन्या संस्कारांची प्रॉपर्टी बाजूला सांभाळून ठेवत असेल तर माया कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याला पकडेल. पुराण्या रजिस्टरची छोटीशी तुकडी सुद्धा त्याला पकडेल. माया खूप तेज बुद्धी आहे आणि बाबा म्हणतात मायेची कॅचिंग पॉवर पण काही कमी नाहीये. आणि म्हणूनच विकारांच्या वंशाच्या अंशाला सुद्धा समाप्त करायचं आहे. जराही कोणत्याही कोण्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पुराण्या खजान्याची निशाणी नसावी. आणि यालाच म्हटलं जातं सर्व समर्पण, ट्रस्टी किंवा यज्ञाचे स्नेही सहयोगी. स्लोगन आहे, कोणाच्याही विशेषतेच्या कारण कोणाच्या कोणत्या विशेषतेच्या कारणाने त्याच्याविषयी विशेष स्नेह होणं हा सुद्धा लगाव आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता आणि नम्रतेचा गुण धारण करा. बाबा म्हणतात मधुरता हीच महानता आहे. यानेच मन आणि मुख याचं कडवापण समाप्त होईल. क्रोध अग्नी शीतल होत जाईल. बापदादा आपल्या प्रत्येक मुलाला शीतल देवता बनवू इच्छितात. म्हणूनच मधुरतेचा गुण धारण करा. आपला चेहरा गोड असावा, मधुरतेच्या गुणाने संपूर्ण भरपूर असावा. जो पण संपर्कामध्ये येईल तर त्याला मधुर बोल किंवा शक्तिशाली दृष्टीने भरपूर करा. ओम शांती.